हरिदासाचे घरी मज उपजव जन्मांतरी मनसी काही मागा हे देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता नको म्हणे मनसी काही मागा हे देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा हे देगा पांडुरंगा नमो काळ कौतुहाळ नमो चक्र चालका गोपाळ नमो विश्वप्रतिपाळ प्रभंजना नमो शिव शिवेशा नमो शिवाधि विश्वेशा नमो रूपाष्टाधीशा व्यापार नारायण नमो सकल गर्भोद्भवा नमो चित्त चालक भावा नमो विष्णुमूर्ती देवादि देवा श्री विठ्ठला पांडुरंगा कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत कीर्तन सेवेला आरंभ करण्यापूर्वी महान भगवत भक्त जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय जगताच्या मालकाला नमस्कार करतात. पांडुरंगा गुरु प्रथम नमन. जगताच्या मालकाला नमस्कार करत असताना प्रश्न निर्माण होतो की या देवाला नमस्कार का करतात, कशा करता करतात व का बरं करतात. तीन प्रश्न निर्माण केल्यानंतर तुकोबाराय त्याचं उत्तर देतात. का बरं नमस्कार करतात तर तुकोबाराय त्याचं उत्तर देतात. विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भरणे आणि भ्राता विठ्ठले वीण चाळ नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल पुढचे दैवत विठ्ठल वितमोत चित्त विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे नाथ विठ्ठलाची नमस्कार करतात. तर लेकरू हे आई वडिलांना नमस्कार करतात. तसा हा देव आमचा आई वडील आहे बरं का. ज्याला वडिलांची गरज आहे त्याचा वडील होतो, ज्याला आईची गरज आहे त्याची आई होतो किंवा आधी करून दोन्ही होतो बरं का. स्पष्टपणे ज्ञानोबाईचं वर्णन आहे. तू विठेवरी सखे बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा तू लावण्य मनोहरी हो करी कृपा पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखली वरुण विठाई सच्चिदानंदांबाबाई हो करी कृपा उजळ कुलदीपा बोध करी सोपा येऊन लवलाही सच्चिदानंदांबाबाई हो करी कृपा. ज्ञानोबाराय सांगतात बरं का. देवा तुम्ही आमची आई आहात, वडील आहात. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कुमार विठ्ठला म्हणजे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे पहिलं कारण झालं. कारण काय बाप आहे म्हणून नमस्कार करतो, सर्व स्वाय म्हणून नमस्कार करतो, पितांबर जगतो
माता धाता पिता महा किंवा माय ही जगाची बापत नारायण माझ्या एकट्याचा मायबाप आहे का तर संपूर्ण जगाचाच करता धरता हा परमात्मा आहे बरं का. दुसरं कारण सांगतात तुकोबाराय की त्या ठिकाणी जगताचा मालक हा परमात्मा आहे. कशावर सांगतात तर ज्ञानोबारांचं प्रमाण पर्वते बैसकांड संडावी समुद्र लेखान ओलांडावे पृथ्वी आभूते वहावे हे आज्ञा माझी म्या बोलविलावे तू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले तो जगाती चालिला ऐसा तू समर्थो तो मी जगाचा नातो आणि गगनाचे साक्षी भूतो तोही मी. बरं का ज्ञानोबाराय देव होता सुद्धा काय सांगतात देवाकडे कोणती शक्ती आहे पर्वते बैसकांना संडावे जे शक्ती कोणाकडेच नाही ती शक्ती देवाकडे. कोणती शक्ती आहे ते कृतम अकृतम अनन्यता कृतम ही शक्ती देवाकडे. बरं का ह्या शक्तीचा विचार न करता ज्ञानोबाराय थोडी वेगळी शक्ती सांगतात कोणती तर त्या ठिकाणी असणारा संपूर्ण ब्रह्मांडाचा नायक कोण असेल तर हा परमात्मा. प्रश्न निर्माण होतो बाकीचे देव नाहीत का काही बरं का बाकीचे देव नाहीत का ब्रह्मदेव आहेत इंद्रदेव आहेत आधी करून त्या ठिकाणी आपल्या भाषेत सांगायचं झालं तर वाकडे तिकडे काही देव आहेत जे देव आपल्या अंगात येतात ते देव आहेत मग हे देव नाहीत का बरं का ह्यांना देवाचा अधिकार नाही का तर हे सगळे देव आहेत पण बरं का किती जरी राजदरबारात सरदार झाले तरी राजा किती असतो एकच असतो बरं का. शिवछत्रपती महाराजांच्या त्या ठिकाणी असणारा राजवाड्यामध्ये भरपूर ज्ञानवंत होते त्यांच्या एवढे सुद्धा होते बरं का. बहिर्जे नाईक शिवाजी महाराजांच्या पुढचे होते कसे काय तर त्यांच्या एवढे त्या ठिकाणी पोशाख त्या ठिकाणी असणारं शत्रूची माहिती आणून देण्याचं काम दुसरं तिसरं कोणीकडे कळतं. जरी एवढ्या मोठ्या अधिकाराचे असले तरी राजा मात्र एकच. तसा कितीही मोठे जरी देव झाले कितीही अंगात आली कुणाच्या तरी मात्र पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसऱ्याकडे कुणालाही ठारा नाही बरं का. तुकोबारांचं स्पष्टपणे वर्णन आहे एका ठिकाणी आणि काची स्तुती यामा ब्रह्महत्या एका वाचुनी त्या पांडुरंगा दुसरे देव आहेत पण त्या ठिकाणी वेताळे वेताळे ही वेताळ फेताळे म्हणजे यांना स्वतःला एक टायमाचं जेवायला मिळणार बरं का. यांना त्या ठिकाणी असणार पूजा करून यांना आपण काय पावन करणार आहे प्रमाण देऊन बोलतात शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिती भूते घेते आपल्या पोटाची रडते मागती क्षिते उदान एकट्या हनुमंताला सोडलं तर तुकोबाराय सगळ्यांना शेंदरी हेंदरी दैवते काल विचार करायला गेला तर हनुमंतराच्या अंगाला सुद्धा शेंदूरच लावतात पण त्यांना सोडून कारण त्यांचा सुद्धा वर्णन करणारा अभंग आहे काय भक्तीच्या त्या वाटा मजदावाव्या सुभटा बरं का. स्पष्टपणे त्या ठिकाणी असणारं हनुमंतराय काय आहे तर प्रत्यक्ष देव असल्या कारणाने प्रत्यक्ष देवाचं दास्यत्व करणार असल्या कारणाने त्यांना सोडून स्वतः रुद्राचा अवतार त्या ठिकाणी असणार त्यांना न धरता तुकोबाराय बाकीच्यांना म्हणतात शेंदरी हेंदरी दैवते का बरं म्हणतात दिसला धोंडा लावला शेंदूर झाला देऊन पडा पाया ही अवस्था आहे म्हणून शेंदरी हेंदरी दैवते हे यांना सांगितलं बरं का. पण एवढं बोलून सुद्धा त्या ठिकाणी असणार
अगदी त्या ठिकाणी काय सांगितलं जातं, जेवायला न मिळता सुद्धा त्या ठिकाणी असणारं आपल्या अंगात येतो म्हणजे हा महत्वाचा देव सगळे मानतात. कसं काय मानतात? तुकोबारांचं प्रमाण आहे त्याला, दैवत संचारे मग तेथे काय होणे, अंगात देवाला तर बाई भांडी धुणे कसं काय करते सांगा, असं तुकोबारांचं मत आहे बरं का. देव काही भांडी धुणे करत नाही, देव काही फडशा घासत नाही, देव काही कीर्तनात बोलत नाही. म्हणून त्या ठिकाणी असणार काय सांगितलं, यांच्या अंगामध्ये देव येतो तर मग तेथे काय होणे, देव तर त्या ठिकाणी शरीरामध्ये वास्तव्य केला तर त्या ठिकाणी असणार काय होतो, मनुष्य न राहता भांडे धुणे न करता किंवा त्या ठिकाणी असणार अंगाला चाबूक मारणारा, त्या ठिकाणी असणार तंबाखू न खाता त्या ठिकाणी काय करतो तर तो प्रत्यक्ष देवच होतो बरं का. कोण झालं देव? दादासाहेब प्रत्यक्ष देव झाले बरं का. जन्मतःच त्या ठिकाणी असणारे जे जरी आपल्यासारखे सामान्य जरी असले तरी जेव्हा गणू काकांच्या संगतीमध्ये गेले तेव्हा देव झाले बरं का. दादा देव झाले, तुकोबाराय देव झाले, ज्ञानोबाराय देव झाले बरं का. ज्ञानोबारांच्या बाबतीत तर विचार करायला गेला तर प्रत्यक्षपणे ते देवच आहेत बरं का. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर बरं का. आपला मूळ मुद्दा चालू आहे त्या ठिकाणी असणार पर्वते बैसकान संतावे, देवाकडे अशी शक्ती आहे बरं का. कोणती शक्ती आहे तर त्या ठिकाणी असणार स्पष्टपणे सांगितलं गेलं की पर्वत पूर्वीच्या काळी आकाशामध्ये उडायचे आणि उडून बसू वाटलं की खाली बसायला म्हणून टेकायचे, पण ते गुणाने टेकायचे नाही, दोन दिशा खाली आदळायचे. मग कुठे कीर्तन चालू असले की महाराज असे सगळे खाली पडायचे. मग आता कसं करावं म्हणून देवाने त्या ठिकाणी असणारं त्यांना आज्ञा दिली की पर्वते बैसकान संतावे, हे पर्वतानो तुम्ही काय करा, समुद्राच्या किंवा नदीच्या पल्याड राहायचं बरं का. अलीकडे यायचे नाही, अलीकडे मनुष्य राहतील असं सांगितलं आणि तेव्हापासून पर्वत पलीकडेच अलीकडे नाही. आणि जे अलीकडे राहिले त्यांचं तिकीट उशिरा फाटलं म्हणून समजा बरं का. पण ते एका जागेवर झालं नाही, ते त्याच ठिकाणी राहतात, त्याचं कारण आज्ञा बरं का, देवाची आज्ञा. पर्वते वैसकान संडावी, समुद्र लेखान ओलांडावी, पृथ्व्या भूते वहावे, हे आज्ञा माझी. हे पर्वतानो ही आज्ञा माझी आहे बरं का. म्या बोलविल्या वेदू बोले बरं का. वेद मी बोललो तर वेद बोलतो, म्या चालविल्या सूर्य चाले बरं का. मी चाल म्हणलो तर सूर्य चालतो, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता. कुणीही कितीही मोठा जरी असला तरी त्याच्या हातात त्याची इंद्रिय मात्र नाही बरं का. आणि ज्याच्या हातात ज्याची इंद्रिय राहिले बरं का, जातो येतो आम्ही देवाचे सांगा, तुका म्हणे गात देवनाम, ही ज्याची स्थिती झाली ती महात्मे बरं का. बाकीची आपली इंद्रियावर ताबा नाही ते त्या ठिकाणी असणारं आपण महात्मे नाही बरं का. आपण महात्म्याची सेवक होतो याचा अर्थ आहे. इंद्रिय आपल्या ताब्यात नाही, मग इंद्रिय कुणाच्या हातात तर त्या ठिकाणी असणारं जसं त्या ठिकाणी चंद्रयान वर सोडलं ते गेलं वर, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारं खालून त्या ठिकाणी त्याला जे त्या ठिकाणी आज्ञा दिली ती आज्ञा ती सॅटेलाइट करते बरं का. जी आज्ञा आपले वैज्ञानिक भारतातून देतील ती आज्ञा ते पाळतं. तसंच त्या ठिकाणी असणार तदन त्या ठिकाणी काय करतात तर स्पष्टपणे सांगतात, यायला आपण आलोय पण रिमोट कंट्रोल त्याच्या हातात आहे, म्हणून त्यानं चालवलं तर त्या ठिकाणी असणार आपण चलतो, नंतर आपल्याला नेहमी चार खांदे लागतात. चाले हे शरीर चाले हे शरीर
शरीर कोणाचे असते, कोण बोलविले हरिवीर तुकोरा पहिल्यांदा प्रश्न निर्माण करतात आणि पुन्हा उत्तर देतात. बरं का, काय प्रश्न निर्माण करतात? चाले हे शरीर कोणाचे असते. बरं का, मला सांगा कोणत्या कोणाच्या सत्तेने चाले हे शरीर चालतं? तर तुकोरा त्याचं उत्तर देतात. बरं का, कोण बोलविले हरिवीर, देवाहून कोण बोलवणार सांगा? बरं का, जीवच नाही, सामान्यातला सामान्य त्या ठिकाणी असणारं झाडाचं पान सुद्धा देवाला विचारून लागतं, प्रमाण देऊन बोलतात. वृक्षाचेही पान आले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पान त्याला विचारून हत्ता, आपण तर लांब म्हणजे प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी असणार. जरी आपण आपल्याला श्रेष्ठ मानत असतो, जरी आपल्या सहीविना त्या ठिकाणी असणारं काही होत नसलं, तरी त्याच्या सहीविना आपल्याला काही होत नाही, हे मात्र सत्य आहे. बरं का, तुकोबारांचं मत आहे. बरं का, ज्ञानोबा आहे आपला विषय मुद्द्यावर सांगतात. ज्ञानोबा आहे म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चालिता ऐसा तू समर्थू, तुम्ही जगाचा नातू आणि गगनायसे साक्षी भूतू तोही मी. बरं का, मी कोण आहे? तर मी समर्थ आहे. बरं का, आधी कोण? मी आधी कोण आहे? तर मी त्या ठिकाणी असणारा अनाथाचा नाथ आहे. बरं का, पुढे जाऊन सांगतात जगताचा मालक आहे, ब्रह्मांड नायक आहे, आधी करून सर्व विश्व निर्माण करणाराच मी आहे. ज्ञानोबाने 3 ओव्यामध्ये सांगितलं. तुकोबारांचं उच्चारणी अभंगामध्ये सांगतात. जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र या पुरिया, सर्व सिद्धीचा दातार, सवे अनिला परिवार, भक्ता भयंकर घ्या घ्या कामना तसे. बरं का, तुकोबारा सांगतात त्या ठिकाणी असणार जे ह्या ठिकाणी असणारे विश्व निर्मिलं त्याला वंदन करणे आपलं काम आहे. बरं का, आपलं आत्म कर्तव्य आहे. आधी करून त्या ठिकाणी असणारा प्रश्न जर निर्माण केला, जरी जगताचा मालक आहे, स्वरूप कसा? बरं का, स्वरूप सुद्धा सगळ्यांपेक्षा आगळं वेगळं सांगितलं गेलं. कसं सांगितलं गेलं? तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर्कटावरी ठेवूया. बरं का, अत्यंत चांगलं स्वरूप आणि अत्यंत वेगळं स्वरूप. बाकीच्या देवतांना नमस्कार न करण्याचं एक कारण आहे. बाकीच्या देवतांच्या हातात काही ना काहीतरी शस्त्र आहे. बरं का, कुणाच्या हातात तलवारचा आहे, कुणाच्या हातात कोयताचा आहे, कुणाच्या हातात वाकडं तिकडं काहीतरी आहे. बरं का, कुणाच्या हातात सापच आहे, कुणाच्या गळ्यातच साप आहे, कुणाच्या डोक्यावरच आहे. पण एवढा असून सुद्धा त्याची जी पत्नी आहे ती त्याच्या पायाची सेवा करत बसते. विचार करा, मग हे देव आहेत का? हे मालक होऊन बसते. पण आमचा तो त्या ठिकाणी असणारा पांडुरंग परमात्मा अहिंसक देव आहे, हातामध्ये काही सुद्धा नाही. जशाच तसा साधा उभा टाकलाय. नेनो ब्रह्ममार्ग तुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्ते कुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. उघडे म्हणजे काही कपडे नव्हते का? बरं का, परमार्थाचे वैशिष्ट्य सांगितले गेलं. उघडे म्हणजे परमार्थात उघडा मंत्र आहे, उघडा देव आहे आणि उघडाच गुरु आहे. बरं का, उघडा या शब्दाचा अर्थ मोकळेपणाचा. बरं का, लपवून नाही. बरं का, प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी असणारा कोणीही गाठ पडला तर त्याला उपदेश करणारा गुरु आहे, कोणीही गाठ पडला उद्धार करणारा देव आहे, कोणीही गाठ पडला उद्धार करणारं नाम आहे उघडा. उघडा म्हणजे त्या ठिकाणी असणार काय केलं तर त्याला अंगावर कपडे नव्हते असा त्याचा अर्थ नाही. उघडा म्हणजे त्या ठिकाणी असणार सगळ्यांकरता मोकळा. बरं का, उघडे परब्रह्म श्री गुरुची मूर्ती. बरं का, उघडा गुरु आहे, उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा, उघडा मंत्र आहे आणि त्या ठिकाणी असणार उघडा देव आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. देव उघडा, मंत्र उघडा, गुरु उघडा, याचा अर्थ त्या ठिकाणी असणार आहे. तिन्ही बंधनं कशी आहेत? मोकळे. कोणीही नामस्मरण करू शकतं, कोणीही गुरुचा उपदेश घेऊ शकतं आणि कोणीही भगवंताच्या पाया पडू शकतं. वैशिष्ट्य आहे. बरं का, म्हणून त्या ठिकाणी आपला मूळ मुद्दा काय चालू आहे तर देव कसा आहे तर सर्व सिद्धीचा दाता. सर्व सिद्धीचा दाता म्हणजे काय आहे तर त्या ठिकाणी असणार त्याची पत्नी त्याची सेवा करत बसली आहे का देव त्या ठिकाणी सिंहासनावर बसलाय का 2-4 नौकर आहेत का तर तसं नाही. देव भक्ता करता हजारो वर्षापासून उभा टाकला. हे नोहे आदिकालीचे ना युगा 28चे. ज्ञानोबारांचं मत आहे हे आजकालचं नाही, हे खूप जुनं आहे. किती जुनं आहे? हे नोहे आदिकालीचे ना युगा 28चे. आपण तर तर्क लावला आर्थिक प्रकरणामध्ये
युगे 28 विठेवरी उभा. तर ज्ञानोबरांचं मत आहे, ही जी आरती आहे ती नामदेवरायांनी रचली आहे. पण ज्ञानोबरांचं मत आहे बरं का, ना युगा 28 ज्या महात्म्यात जसा अनुभव आला तसा महात्मा त्याचं वर्णन करतो बरं का. सांगण्याचं तात्पर्य काय, जेव्हा त्या ठिकाणी काही नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं, तेव्हा आळंदी होती बरं का. दोन्ही क्षेत्र अत्यंत जुने आहेत. 108 वेळा आळंदीला माऊलींनी समाधी घेतली. किती? 108 वेळा बरं का. आतापर्यंत 108 वेळा समाधी घेतली. म्हणूनच ज्ञानोबरायांनी पंढरपूरला समाधी मागितल्यानंतर देवाने दिली नाही, कारण ज्ञानोबरायांचं मूळ स्थान तिथे आहे बरं का. ज्ञानोबरायांनीच नाही तर तिन्ही नंतर भावंडांनी त्या ठिकाणी असणारी समाधी घेतली होती बरं का. निवृत्तीनाथांची जेव्हा निवृत्तीनाथ समाधीला बसत होते, निवृत्तीनाथांची जी आधीची त्या ठिकाणी समाधी होती, जशाच तशी फुले होते म्हणून फुलं आतरले नव्हते बरं का. जशाच तसे फुले होते, जशाच तसं त्या ठिकाणी आसन होतं. सांगण्याचं तात्पर्य 108 वेळा आधी समाधीमध्ये बरं का. किती? 108 वेळा. त्रेतायुगात वेगळंच नाव, कृतायुगात वेगळंच नाव, कलियुगामध्ये वेगळंच नाव बरं का. मुख्य त्या ठिकाणी असणारं आळंदीचं नाव आहे अलंकापुरी बरं का. धन्य धन्य भीमाते चंद्रभागा सरोवर पद्मतीर्थ विठ्ठल वीर क्रीडास्थळ वेणुनाथ पंढरपूर आणि आळंदी. धन्य धन्य वृक्षाजान, धन्य सिद्धेश्वर स्थान, ज्ञानदेवा समाधान, धन्य अलंकापुरी बरं का. आळंदीचं जुनं नाव अलंकापुरी बरं का. ते आता आपण नाव ठेवलं, पुन्हा नाथरायणी ते नाव ठेवलं आळंदी. मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरीचं नाव आहे भावार्थ दीपिका बरं का. ज्ञानोबरांनी केलेला भाव आणि ती दीपिका, भावार्थ दीपिका. आणि पुन्हा ती जीर्णोद्धार त्याचा केल्यानंतर, लिखित नवीन केल्यानंतर त्याचं नाव ठेवलं ज्ञानेश्वरी बरं का. त्या ठिकाणी असणारं ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्या ओव्या आहेत नाथरांनी गायल्या बरं का. त्याचं वर्णन. आपला मुद्दा काय आहे तर त्या ठिकाणी असणारं सर्व सिद्धीचा दातारा बरं का. त्याची पत्नी त्याची सेवा करते का तर नाही. जसा देव उभा तशी पत्नी उभा. पतीची मता अनुसरून पतिव्रता बरं का. जसा पती उभा टाकलाय तसेच त्या ठिकाणी असणारं माता उभा टाकले. याचा अर्थ हा कोणताही देव निहंसक अहिंसक देव आहे. आधी करून त्या ठिकाणी असणारा समान मारणारा देव आहे, भेट करणारा देव नाही. म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. किंवा पुढे जाऊन सांगतात की त्या ठिकाणी असणार सर्व सिद्धीचा दातारा म्हणजे काय, तो उदार आहे का देव बरं का. जास्त त्याला अहंकार आहे का बाकीच्या देवांसारखा, मी असाच करतो मी तसाच करतो, ह्यानं असं केलं की असं होते, असा देव आहे का तर नाही. देव अत्यंत उदार आहे. उदार चक्रवर्ती, उदार चक्रवर्ती, उदार चक्रवर्ती, उदार चक्रवर्ती, उदार चक्रवर्ती, उदार चक्रवर्ती, उदार चक्रवर्ती. वैकुंठिता भूपते, वैकुंठिता भूपते, वैकुंठिता भूपते, वैकुंठिता भूपते, वैकुंठिता भूपते, वैकुंठिता भूपते. पुंडलिकाचे पिते, 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 पुंडलिकाचे पिते. समजीला वीरा, समजीला वीरा, समजीला वीरा, समजीला वीरा. पुंडलिकाच्या
त्याच्याकडे अपाट संपत्ती आहे म्हणून तो ते उदार नाही का? तर तुकोबाराय म्हणतात अत्यंत उदार आहे. उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती पुंडलिकाची प्रीती बरं का विठे उभा राहिला किंवा पुढे जाऊन सांगतात उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे धोरी गर्जता ती पवाडे. देव अत्यंत उदार आहे बरं का. म्हणून अत्यंत उदार असल्या कारणाने तुकोबाराच्या गाथेतील बरं का चौथ्या का पाचव्या क्रमांकाचा अभंग आहे पहा. अंतरीची घेतो गोडी पाये जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. देव अत्यंत उदार असल्या कारणाने बरं का सोयरा असल्या कारणाने बरं का मुख्य म्हणजे काय सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. देव सोयरा बरं का याला नाही तीनदा सांगितलं देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा बरं का. दिनाचा म्हणजे अत्यंत जे हीन आहे अधिक अत्यंत जे त्या ठिकाणी असणार भक्त आहे त्यांना दिनाचा बरं का. भक्ताकरता 4-5 शब्द असे आहेत की त्या ठिकाणी असणार ते तुकोबारा अत्यंत मजेत सांगतात दिनाचा बरं का. अधिक काय तर लढीवाळ हे जे शब्द ते वारकऱ्या करतात पण ते जुन्या वारकऱ्या करतात आताच्या वारकऱ्या करता नाही बरं का. घंटा बरोबर टाकला त्या 1000 रुपये म्हणणाऱ्याकडे नाही बरं का. जुने वारकरी जे त्या ठिकाणी असणार काय करायचे पांडुरंग परमात्म्याला स्वतः त्या ठिकाणी जो पांडुरंग परमात्म्याचा वट्टा आहे आता उभा टाकलेला त्या वट्ट्यावर उडी मारायचे आणि परमात्म्याला आलिंगन द्यायचे. तर आता उडी मारायला तयार आहेत आपण पण उडी मारायला यावं लागेल काय ते पण नाही खाऊन खाऊन मोठे झाले म्हणून येणार ते पण उडी मारायच्या आधी जय विजय ढकलून देतात बाजूला इकडून इकडून थांबलेले जे जय विजय राहतात ते ढकलून देतात म्हणून आलिंगन देणं नाही बरं का. पुढे जाऊन सांगतात त्या ठिकाणी काय केलं कोणत्या वारकऱ्या करता बरं का. तुकोबारांचं प्रमाण घेऊन सांगतो आम्हा लढीवाळा नाही ते प्रमाण काही ब्रह्मज्ञान आत्मस्तुती लढीवाळ बरं का. वारकरी कसे आहेत वारकरी लढीवाळ आहेत आणि वारकरी कसे आहेत वारकरी प्रेमळ आहेत बरं का. आणखीन कसे आहेत बरं का याचे भक्त कसे आहेत प्रश्न निर्माण होतो तुकोबारा देवाला नमस्कार करता याचा अर्थ काही सुख झालं का बरं का. काही सुख झालं का याची भक्ती करून तर तुकोबारा म्हणतात पावलो हे संग खडावर लावली जाते आणि मुख्य म्हणजे जे बरकते होते राम बरकते त्यांचा त्या ठिकाणी असणार जो आता मुलगा बरं का प्रल्हाद बरकते ते आम्हाला नेहमीच ही चाल म्हणून दाखवायची सांगायची आमचा बाप ही चाल म्हणत होता म्हणून बरं का. त्या ठिकाणी असणार ही चाल परंपरागत आजही वाल्मिक महाराज म्हणतात फडामध्ये बरं का. म्हणून दादांच्या फडावरील अत्यंत ही चांगली चाल म्हणून ती ऐकून बसवलेली पण नाही आणि दादांच्या कल्पनेत जी चालली ती चाल बरं का. मी पडलो लहान आणि बाकीची सर्व थोर मंडळी असल्या कारणाने मला काही तेवढे येत नाही. दादा जसे सांगतील ते आपण त्या ठिकाणी असणार सेवा करणार आहोत बरं का. सांगण्याचं तात्पर्य काय देव कसा आहे देव उदार आहे बरं का. मुख्य काय देव उदार आहे देव सोयरा आहे बरं का. का बरं सोयरा आहे उदार आहे म्हणून सोयरा आहे कारण कुणाचं उगं सोयरे पण होत नाही लग्नातनं सांगत नाही संप्रदायातनं सांगतो बरं का. त्या ठिकाणी काय सोयरा उगाचच होत नाही याचा अर्थ काय सांगितला तर त्या ठिकाणी असणार देव उदार आहे म्हणूनच आपलासा करून घेतो देव उदार आहे म्हणूनच त्या ठिकाणी असणार आलिंगन देतो. देव उदार असल्या कारणाने म्हणूनच भक्तावर कृपा करतो याचा अर्थ काय देव उदार आहे देव सोयरा आहे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. देव त्या ठिकाणी कसा आहे तर देव त्या ठिकाणी असणार चांगला असल्या कारणाने अधिक उदार असल्या कारणाने पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या प्रभावाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर
माहीत पण पडलं त्याचं कारण मला वाटलं तसं सांगतो. त्याचं कारण आहे फडकरी जुन्या काळामध्ये दादांच्या फडामध्ये बिना माईकचे म्हणायचे, म्हणून ते आपला बी आवाज थोडा चढावा म्हणून ते त्यानं पण मदत केली. म्हणून त्या ठिकाणी असणार काय सांगितलं, ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी दुसरे चरण संतांचे. दुसरा नमस्कार संत महात्म्यांना करतात, गुरुवर दादांना करतात, नाथांना करतात, ज्ञानोबांना करतात, तुकोबारांना करतात. बरं का, प्रश्न निर्माण होतो जगताच्या मार्गाला नमस्कार करून सुद्धा महात्म्याला नमस्कार का करतात, कशा करता करतात, तो का बरं करतात, हे तीन प्रश्न इथे उद्भवतात. मग त्याचं उत्तर तुकोबारा सांगतात. महात्म्यांना नमस्कार करण्याचं एकच कारण आहे बरं का. मूळ कारण सांगितलं ते म्हणजे त्या ठिकाणी असणार महात्मा कसा, महात्मा देवाहुनी सुद्धा उदार आहे महात्मा बरं का. किती उदार आहे, संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्या ठिकाणी दोनदा उदार उदार आहेत म्हणून सांगितले. त्याचा अर्थ आहे संत देवापाशीही उदार आहेत बरं का, आणि मानवापाशी सुद्धा उदार आहेत. कोणीही आला तर त्याचा उद्धार करण्याचं काम मात्र महात्मा करतो बरं का. सांगण्याचं तात्पर्य काय, महात्मा कसा आहे, उदार आहे, देवाहुनी उदार आहे बरं का. महात्मा कृपावंत आहे. आणि मग पुढे जाऊन सांगितलं आणखी महात्मा कसा आहे, तर त्या ठिकाणी असणार काम क्रोध लोभ ज्याच्या अंगामध्ये नाही त्याला म्हणायचं महात्मा बरं का. काम क्रोध लोभ, आता कुणाचं उदाहरण द्यावं तर तुकोबारांचं उदाहरण आहे. तुकोबारा स्वतः सांगतात बरं का, आपलं चरित्र सांगत असताना तुकोबारांचा एक अभंग आहे बरं का. झाला प्रतरूप शरीराचा भाव लक्ष्मीला ठाव स्पशानीचा, या अभंगाचं तिरुपत पहा बरं का. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया बरं का, म्हणती हाय हाय धर्म बरं का. याचा अर्थ काय प्रश्न निर्माण होतो बरं का. मी जेव्हा याचा अभंग त्या ठिकाणी असणार अभंग ऐकला तेव्हा प्रश्न पडला बरं का. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया बरं का बरं रडत असतील हे बरं का. यांना काही कमी पडले का गिरायकाचा अंगामध्ये घुसायला बरं का. स्पष्ट प्रश्न निर्माण होतो की त्या ठिकाणी असणार त्याचा त्या ठिकाणी असणारा असा अर्थ होतो तुकोबारांच्या पद्धतीने. तुकोबारांच्या जीवनाचं चरित्र सांगत असताना आपण तुकोबारा सांगतात रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. का बरं रडतात तुकोबारा, तर मी त्यांचा अंगीकार केला नाही म्हणून ते रडतायत बरं का. मी त्यांचा अंगीकार केला नाही, कसं काय अंगीकार केला नाही, कुठे कुठे सापडतो बरं का. काम त्या ठिकाणी असणारा विकाराचा अंगीकार केला नाही, त्याचं त्या ठिकाणी असणार तुकोबारा सांगतात. जायो माते बरं का, जाये परतोनी बरं का, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, हे म्हणून कामाला हरवलं बरं का. जी स्त्री तुकोबारांना त्या ठिकाणी असणार मध्ये आपल्या आवेशामध्ये घेण्याकरता आली होती बरं का, त्या स्त्रीला परत पाठवलं म्हणजे कामावर विजय मिळवला. आणि याच कामाकरता विश्वामित्राने 20,000 वर्ष तपश्चर्या केली आणि आमच्या तुकोबाराने रात्रंदिवस भजन करून त्या कामाला जिंकलं बरं का. आम्ही विष्णुदास तैसे नोहे, हे म्हणून काय केलं, कामाला हरवलं बरं का. रडते रात्र दिवस काम क्रोध, क्रोधाला कसं काय हरवलं सांगा, तर म्हणल्यानंतर तुकोबाराने क्रोधाला कसं हरवलं, तर मंबाजी बुवाने हाणून 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 सुद्धा रात्रीच्या कीर्तनाला दिसला नाही म्हणून त्याच्या घरी गेले बरं का. तुम्हाला बुवा त्या ठिकाणी असणार त्रास झालेला दिसतो मारून मारून, म्हणून तुमच्या अंगाला ताप आली म्हणून तुकोबारा त्याचे पाय दाबतात बरं का. काय दाबतात, पाय दाबतात. ज्यानं मारलं त्याचे पाय दाबतात, क्रोधावर विजय मिळवला बरं का. ज्याचे पाय दाबले बरं का, कोणाचे पाय दाबले, उगाच कोणाचे दाबले नाही. ज्या मंबाजी बुवाने चांगल्या काठीनं मारलं, आपले शिक्षक काठीनं हातात, त्या काठीनं हातले नाही. कोणत्या काठीनं, बाबळीची काठी असते बघा, त्याला किती वेगळा शब्द आहे त्या तुकोबारांच्या काळामध्ये. आपल्या भाषेमध्ये जी त्या ठिकाणी असणार चांगली लागणारी जी काठी असते बरं का, आपल्या भाषेमध्ये इळूची काठी. ज्या काठीने एवढ्या भारी काठीने हाणून हाणून सुद्धा बरं का बसण्याकरता म्हणून गादी केली होती मंबाजी बुवाला बरं का. दिसलाच नाही म्हणून त्याच्या घरी गेले. घरी गेले तर काय, पांघरून घेऊन, त्या काळातलं पांघरून म्हणजे वाकलं घेऊन झोपला होता अंगावर. आणि झोपल्यानंतर हात लावायला गेलं तर ताप दिसला अंगामध्ये. आणि विचार केला, बुवा तुम्हाला महाराज ताप आलेला दिसतो, मी तुमचा अंग दाबू का, तुमचे पाय दाबू का म्हणून विचार केला. आणि लगेच तुकोबारा पाय धरून पाय दाबू लागतात, क्रोधावर विजय मिळवला बरं का. त्याच काळात तुकोबारा त्याला हाणू शकले नसते का, आधी पण त्याला त्या ठिकाणी असणाऱ्या पंचायतीमध्ये भांडण घेऊन गेले नसते का बरं का, मोठ्या मोठ्या कोर्टामध्ये भांडण घेऊन गेले नसते का, असा तर विचार केला तरी सगळं करता आलं असतं. पण त्या ठिकाणी असणाऱ्या क्रोधाला मागे सर्व मात्र काय केलं तर त्या ठिकाणी असणार त्याचे पाय दाबले. सांगण्याचं तात्पर्य क्रोधाला हरवलं म्हणून रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. आणि महात्म्याचं एक नवल आहे
त्या ठिकाणी असणारे संसार सोडला याचा अर्थ पैसाही सोडला का तर हो बरं का पैशाचंही दान तुकोबाराय करून बसले कुठल्या अभंगामध्ये सांगतात संसार तेही केला पाठ मोरा संसार तेही केला पाठमोरा नाही द्रव्यदारा जया चित्ती द्रव्य या शब्दाचा अर्थ पैसे बरं का नाही द्रव्यदारा जया चित्ती त्या ठिकाणी असणार काय केलं सोडीला संसार बरं का काय केला संसार सोडला पाठमोरा केला संसाराचा पाठ केली बरं का आपल्या पाठातलं सोपोत्र प्रमाण पाहायला गेलं तर निळोबारांची आरती पहा तुकोबारांची जी निळोबारांनी वर्णन केलं त्या आरती पहा प्रपंच रचना सर्वही भोवणी त्या गेली अणतापाची ज्वाळी देहबुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रकटोणी दाविली अहंकार शांती वैली बरं का तुकोबारांचं म्हणून नाही तर गुरुवारी दादांना सुद्धा त्या ठिकाणी असणार जेव्हा गंगू काकांच्या वाड्यातून दादासाहेब बाहेर पडले जेव्हा त्या ठिकाणी असणार पुंडलिकांना पाठ लावून राग राग बसले तेव्हा त्या ठिकाणी असणार काही मंडळी होती बरं का काय कोणते मंडळी होती तर काल ज्यांचं कीर्तन झालं ते एकनाथ महाराज हांडे त्यांचे आजोबा तुकाराम महाराज हांडे बरं का किंवा सांगोलीचे पवार महाराज होते आधी करून त्या ठिकाणी असणार दळवी बुवा होते चव्हाण बुवा होते हे कोकणातले इकडले काही तिकडले काही सगळे काही माणसं मिळून आणि आमच्या लातूर भागातील सुगाव बोरी हे जे गाव होते तिथले काही मंडळी होते बरं का असं त्या ठिकाणी असणार सांगितलं जातं हे सगळे मंडळी दादांचा राग बघून त्या ठिकाणी असणार काय झाले शांत बसली कोणीही बोलण्याची हिंमत झाली नाही पण तेवढ्या देवाने ब्राह्मणाचा वेळ धारण केला आणि समोर आले आणि देव म्हणजे दादा मी तुम्हाला त्या ठिकाणी असणारी सामग्री करून देतो पण त्या ठिकाणी असणारं कीर्तन करा बरं का स्वतःचा फळ निर्माण करणारा म्हणणारा कोण तर ब्राह्मणाच्या मुखातून बोलणारा प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा बरं का गुरुवर दादांना बोलतो मग दादा रागा रागा त्या ठिकाणी असणाऱ्या त्या ब्राह्मणाकडे पाठ केली रागा रागा म्हणले तू कोण मला सांगणारा हो इथून बाजूला म्हणल्यानंतर तो ब्राह्मण म्हणाला दादा माझ्याकडे एकदा पाहतर मी कोण आहे तू काय देव आहेस का म्हणल्यानंतर हो दादा मी देवच आहे म्हणून त्या ठिकाणी देवाने दोन्ही हात कमरेवर ठेवले देवाचं स्वरूप धारण केलं बरं का आणि ही कथा देवाने आताच नाही हे पहिल्यांदा दर्शन नाही तर जेव्हा दादासाहेबांनी अनुष्ठान गंगू काकांच्या वाड्यात सुरू केलं तेव्हा रोज चंद्रभागेला आंघोळीला जायचे आंघोळीला गेल्यानंतर एक पाय दादासाहेब असा वर करायचे आणि चंद्रभागेमध्ये उभा टाकून कितीही वेळ पाहत जायचे कितीही वेळ पाहिजे रात्रीचे 4 दुपारचे 4 वाजले तरी दादा चंद्रभागेमध्ये तशीच उभा टाकायची बघा आणि गंगू काकाने एका दिवशी विचारलं दादा तुम्ही इतक्या चंद्रभागेमध्ये काय करता काय करा म्हणे काका देव समोरून जातच नाही आणि म्हणून मला बाजूला सरक वाटत नाही देवाची कृपा म्हणून त्या ठिकाणी असणार माझं अनुष्ठान त्या ठिकाणी राहतं म्हणून त्या ठिकाणी आजही सुद्धा त्या ठिकाणी काय केलं जातं तर दादांच्या त्या ठिकाणी असणारं दादा जेव्हा दादांनी देह ठेवला तेव्हा सुद्धा पावसाच्या स्वरूपाने का होईना देवाच्या अश्रुधारा त्या ठिकाणी असणार दादांच्या त्या ठिकाणी असणार देहावर पडल्या होत्या बरं का पडल्याच होत्या बरं का प्रत्यक्ष देवाच्या अश्रू बरं का दादा गेल्यानंतर त्या ठिकाणी असणार नवलाची गोष्ट 4-5 चोर होते इंग्रजांच्या कैदेत आणि ते इंग्रजांनी त्या ठिकाणी असणार वारलेली बातमी त्या चोरांना कळाल्यानंतर ते चोर म्हणजे बरं का साहेब मला सोडा म्हणजे दादांचं दर्शन करून वापस येतो पण ते पोलिसांनी लगोलग सगळ्या चोरांना सोडून दिलं आणि सोडून काय दिलं म्हणून मोठ्या अधिकाऱ्यांनी विचारलं ते होते इंग्रज त्यांना काही माहित नाही बरं माहीत नसलेले सुद्धा ते विचारले महाराज त्यांना का बरं सोडून दिलं तुम्ही सांगा म्हणल्यानंतर तो त्या ठिकाणी असणार जो हवालदार होता तो म्हणाला मला नक्की खात्री आहे म्हणजे त्या महापुरुषाच्या देहाला पाहून हे नक्की सत्याच्या मार्गावर ते इंग्रजांना सोडलं म्हणजे बाहेर बरं का दिसतं दादांना पाहिलं तर लोक सत्याच्या मार्गावर लागायचे आपण त्यांचं भजन म्हणतो तर आपण का लागत नाही विचार करा बरं का आता मनात प्रश्न निर्माण आम्ही दादाचे वारकरी कुठेही जा दादांच्या वारकऱ्याला मान आहे कुठेही जा बरं का दादांचा चोपदार सुद्धा कीर्तनच करतो
साधातला साधा जरी असला तरी कीर्तनच करतो. जरी आता जे चोपदाराच्या वेशात असला तरी तो कीर्तनच करत असतो. त्याचं कारण आहे पुढे जाऊन सांगतात चोपदारच नाही, झेंडा घेणारा माणूस सुद्धा कीर्तन करतो. झेंडा घेणारा बरं का? ज्याला आपण साधं सुद्धा समजतो तो वारकरी सुद्धा कीर्तन करतो. ही शक्ती दादांची. साधातल्या साध्या वारकऱ्याला चौचरणी प्रमाण येतात. म्हणजे दादांचा वारकरी साधा नव्हे. सांगण्याचं तात्पर्य त्या ठिकाणी मी पहिला अनुभव सांगतो. जेव्हा माऊलीच्या त्याठर असणारं गाभाऱ्यामध्ये आपलं कीर्तन असतं दादांचं बरं का, गुरुवरे प्रसाद महाराज तिथे जात असताना मागे सगळे वारकरी जातात फडातले. पण तेव्हा पोलिसांना माईक मध्ये आलेला जातो, धोडपंत दादांचे वारकरी आले, यांना लगोलग तातडीने आत सोडा बरं का. याचा अर्थ दादांचा मान आळंदीत आहे. देहूचं संस्थान, आळंदीचं संस्थान आणि पांडुरंग परमात्म्याचं संस्थान हे तिन्ही संस्थान फक्त आणि फक्त दादांवरच चालतात. फक्त आणि फक्त दादांवर. म्हणून सांगण्याचं तात्पर्य काय, महात्मा एवढा अधिकार कोणाचा नाही. तुकोबाराने काम हरवलं, क्रोध हरवलं, लोभ हरवला, मग काय उरलं बरं काय. निज शांती वरिणी शांतीचा अंगीकार केला बरोबर. दादांनी शांतीचा अंगीकार केला, नाथांनी शांतीचा अंगीकार केला, ज्ञानोबरांनी शांतीचा अंगीकार केला. मग अशा महात्म्यांना नमस्कार नाही करणार तर काय करणार सांगा. म्हणून दुसरी चरणा संतांच्या विठ्ठल. Hare
उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. प्रस्तुत कीर्तन सेवा मौजे बैली गंगा गुहानगर भाग्यनगर हैदराबाद. बरं का त्या ठिकाणी असणार आजची ही सेवा गुरुवर दादांची आधी करून त्या ठिकाणी असणारचे हे सगळं वैभव आहे ते गुरुवर दादांनी सुरू करून दिलेलं. आधी करून त्या ठिकाणी असणार या भागातील जे काही महात्मा झाले दादांचे बरं का हांडे महाराज असतील बरं का कर्ण महाराज एकमेकर असतील बरं का आमच्या भागातील औषकर महाराज बरं का शिवजीकर महाराज ही सगळी काही मंडळी आहेत या ठिकाणी असणार आलेली आहेत. आधी करून त्या ठिकाणी असणार मोठ्या मोठ्या महात्म्यांची सेवा या ठिकाणी झाली आहे. पण माझ्यासारख्या कामाला गुरुवर दादांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सेवा प्राप्त झाली. सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो तुमच्या अहो स्वामी तुकया देवा यावर विन करावा वेराची सेवा त्या ठिकाणी असणाऱ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची अखंड हरिनाम सप्ताहातील 6व्या दिवसाची आजची ही सेवा. म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या संप्रदायाच्या नियमानुसार देवाकडे काहीतरी इच्छा मागणी व्यक्त करावी असा नियम आहे. म्हणून त्या ठिकाणी असणारा आजची सेवा त्या ठिकाणी तुकोबाराज सांगतात मागणी मागतात. काही गोष्टी अशा आहेत की ते न मागता मिळतात आणि काही गोष्टी अशा आहेत ते प्रयत्न करून मिळतात आणि शेवटचा पर्याय काही गोष्टी हट्ट धरल्याशिवाय मिळत नाहीत. अशा 3 गोष्टी सांगितल्या. आता काही न करता मिळणाऱ्या गोष्टी कोणत्या तर काही न करता मिळणाऱ्या गोष्ट मृत्यू आहे. बरं का काहीच न करायची गरज आहे. फक्त आणि फक्त गेल्यावर 4 खांद्यावर खांदा लावायचं न्यायचं त्याला फक्त एवढंच काम आहे. त्याचं कारण काय न सांगता न काही कष्ट करता त्याला काही कष्ट करायची गरज नाही प्रयत्न करायची गरज नाही हट्ट धरण्याची गरज नाही. कारण गाव जरी आपल्या गोड जेवणाची खिरीची वाट बघत असलं खायची तरी आपल्याला जाऊ वाटत नाही पण तो न मागता मिळतो. बरं का काय आहे तर त्या ठिकाणी असणारा देह जाणे बरं का किंवा मृत्यू गाठ पडणे हा न प्रयत्न करणारा आधी करून त्या ठिकाणी न हट्ट धरणारा त्या ठिकाणी असणारा फायदा. बरं का काय सांगितलं मृत्यू हा न मागता मिळतो. आणखी काय न मागता मिळतं माणूस व्यसन शिकतो ते काहीच कष्ट करायची गरज नाही. बरं का माणसाला व्यसन येतं ते बिना कष्ट करता किंवा न हट्ट धरता ती व्यसन व्यक्त. बरं का माणूस व्यसनी होतो त्याचं कारण काय तर काहीच हट्ट धरण्याची गरज नाही. देवा मला हे खाण्याची शक्ती दे देवा मला ते खाण्याची शक्ती दे म्हणायची गरज नाही किंवा मला हेच खायचंय म्हणून हट्ट धरण्याची गरज नाही. न मागता व्यसन करतो. बरं का काही कष्ट करायची गरज नाही. असे 2 त्या ठिकाणी प्रकार सांगितले. पण काही गोष्टी अशा आहेत त्या प्रयत्न करावेच लागतात. थोडा प्रयत्न तरी करावा लागतो. एक म्हणजे नोकरी. बरं का थोडा तरी प्रयत्न करावाच लागतो. आधी करून दुसरी गोष्ट काय तर कुठला सप्ताह करायचा असेल थोडा तरी प्रयत्न करावाच लागतो. आधी करून त्या ठिकाणी असणाऱ्या कीर्तनामध्ये लेट गेली फोन लावण्याचा थोडा तरी प्रयत्न करावाच लागतो. बरं का हे काही गोष्टी 4-5 सांगितल्या त्या काय प्रयत्न करावाच लागतो. आणि शेवटचा पर्याय काही ना काही गोष्टीला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे हट्ट धरावा लागतो. मग कोणत्याही गोष्टीला नाही बारक्या लेकरांचा हट्ट असतो त्या ठिकाणी असणारं काय केलं जातं काहीतरी खायला द्या. बरं का बघितल्या काहीतरी खायला मागतात. बरं का टी व्ही बघणे
बरं का, आवडता खेळ बरं का. आधी कोण काय पाहतात त्याच्यावर तर वेगवेगळे त्या ठिकाणी असणारे कार्टून बघतात बरं का. ज्याला हातही धरणे ज्याला पायही धरणे असे चित्र बघतात बरं का. तो प्राणी तसा, मग त्याला म्हणायचं कार्टून. बारक्या लेकरांची आवड काय, कार्टून बघण्याची. आधी करून त्या ठिकाणी असणारा कुठला तरी पिक्चर पाहण्याची आवड आहे. काय करावं लागतं, हट्ट धरतात टीव्हीत बॅलन्स टाका म्हणून. काय करतात, त्याला हट्ट धरावा लागतो. आधी करून आणखीन कुठली गोष्ट आहे, महात्मा हट्ट करतो तो फक्त आणि फक्त संत संगती मागण्याकरता, आधी करून देव संगती मागण्याकरता. मग प्रश्न निर्माण होतो, तुकोबाराने कुठे हट्ट धरला का, बरं का, देवाकडे काही हट्ट केला का, तर होय बरोबर आहे, तुकोबाराने हट्ट केला. कसा हट्ट केला बरं का, ठामपणे सांगतात देवा, घेईन मी जन्म यासाठी हरे नाम कीर्तन संसाचे पूजन घायल लोटांगण महाद्वारी किंवा घेईन जन्मांतरे हेची करावया खरे मनी भक्तची आवडी हे व्हावी ऐशी जोडी ठामपणे सांगतात बरं का. हट्ट मागतात देवा आम्हाला हेच द्या बरं का, हेच दे बरं का. त्या ठिकाणी असणार काय करतात, हट्ट मागतात बरं का. अभंगामध्ये हट्ट मागतात पण त्या ठिकाणी असणार काही मागायचं नाही, तुकोबाराला बंधनकारक आहे बरं का. काही मागणे अमानुची वडिलाची रीत जाण असो बरं का. काय आहे तर तुकोबारांना त्या ठिकाणी काय केलं जातं, काहीतरी बंधन आहे, दंड काय बरं का. काय दंड काय, काही मागायचं नाही, फक्त देवाचंच मागायचं आणि दुसरं म्हणजे महात्म्याचं मागायचं बरं का. जे सुलभ आहे ते मागायचं. का बरं काय तर त्या ठिकाणी असणार त्यांच्या पूर्वजांपासून ते त्या ठिकाणी असणार बोलोबांपर्यंत ही अशी परंपरा चालत आलेली आहे. बोलोबापर्यंत म्हणजे तुकोबारांच्या वडिलांपर्यंत बरं का. ही परंपरा इथंपर्यंत चालत आली आली करून ती पुन्हा तुकोबारांकडे आली. तुकोबारा देवाला बोलतात, देवा एके दिवशी काय झालं तर माझे वडील वारीला निघाल्यानंतर काय झालं तर माझी जी आई ऐकन काही ती आई म्हणते मलाही वारीला न्या बरं का, मलाही देवाला पाहिजे, खूप दिवस झाले बरं का. म्हणल्यानंतर बोलोबा म्हणाले तुम्हाला नेहतो मंडळी सगळं खरंय पण
काही मागायचं नाही, कारण बायकांना एक सवय आहे, देवाच्या समोर गेली तोपर्यंत देवा मला ही दे. पहिली मजली बिल्डिंग आता 2 मजली होते, पुन्हा दुसरी मजली झाली की पुन्हा 3 मजली होते बरं का. एवढे 5 तोळ्याचं माझ्या कानात सोन्याचं होते, गळ्यात एवढं होते, असं ठिकाणी असणार काहीतरी मागणी मागतात. मग काय करतात तर त्या ठिकाणी महिलांना सवय ती बोलवा सांगतात बरं का. ही सवय बंद करून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे तर काय तर फक्त आणि फक्त पाया पडून वापस येणे एवढंच करा. म्हणल्यानंतर वजन मागून घेतलं. आता ते पतिव्रत असल्या कारणाने होकार दिल्यानंतर पंढरपूरला गेले बरं का. फळामध्ये त्या ठिकाणी असणार राहिले, चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली, देवाच्या दर्शनाकरता लागले. जसे बोलोबा देवाच्या समोर गेले, देवाची जी ताटमान होती ती खाली गेली बरं का. आता खाली गेली कारण काय, जगताचा मालक आणि बोलवान पुढे वागतो. कारण काय तर पूर्वजांपासून वारी केली पण काही कण मागितलं नाही, ओझ देवाच्या डोक्यावर झालं बरं का. देवाच्या डोक्यावर ओझ झालं, त्या ओझ्याने देवाची मान खाली वाकली, देव अक्षरशः खाली वाकले आणि वाकल्यानंतर बोलवा पुढे गेले, दर्शन घेऊन काही मागितलं नाही आणि कणकाई समोर आल्या, गप बसल्या, काहीच बोलले नाही पण देव बघून हसले. जी मान खाली झाली ती वर झाली बरं का. कारण काय तर त्या ठिकाणी असणारं आई साहेबांना खूप दिवस बघून झाले म्हणून देव बोलतात बरं का. आई साहेब खूप दिवस झाले तुम्हाला बघून, का बरं आला नाही असं त्या ठिकाणी बोलू लागले. पण चेहरा उदास दिसतो तुमचा, काय कारण सांगा. म्हणल्यानंतर आई साहेब म्हणाले देवा आता एक बोलू का, बोला की म्हणजे मला अजून मुलगा झाला नाही, म्हणजे तेवढं त्या ठिकाणी असणार काय होऊ द्या, मला मुलगा होऊ द्या. म्हणल्यानंतर ही काय झाली मागणी झाली. मग आता मागितल्यानंतर परत पुढे गेल्यानंतर ती एक विधी आहे, कानाला धरणे आणि 2 उड्या मारणे, गरुड खांबाला आलिंगन देऊन परत झाले बरं का. तो विधी बोलवा करून झाला तरी काही येण्याची वाट पाहत तिथंच उभा टाकले. आणि मग कसं काय वेळ झाला, काही मागितलं का, कारण काय म्हणले मी मुक्यासारखं गप बसले होते पण देवच बोलले, मला काय बोलले, चेहरा उदास दिसतो. मग आता तेवढा काही त्या ठिकाणी मला उदास चेहरा असल्याचं कारण आमच्या घरी एवढी मोठी संपत्ती आहे पण आणखी मुलगा झालेला नाही, तेवढा होऊ द्या अशी मागणी मागितली आहे. म्हणल्यानंतर बोलोबा चिडले, म्हणले परत जा आणि देवाला म्हणा ऐसा पुत्र दे गुंडा त्याचा देवा मला असा अर्थ करू द्या. गुंडा या शब्दाचा अर्थ आपल्या विचारात तर आला गुंडा शब्द, तर आजच्या काळात गुंड शब्द होतो. म्हणजे पोरग गुंड द्या का, ज्याचा तेही डोकी झेंडा पोरग गुंड द्या आणि त्याचा झेंडा तेही लोकांवर द्या, असा अर्थ का, तर त्याचा अर्थ कसा नाही. मग याचा अर्थ काय, गुंडा या शब्दाचा अर्थ गोंडस, चांगला, भजन करणारा, कीर्तन करणारा, आधी करून त्या ठिकाणी असणारं परमार्थात रुळलेला पोरगा द्या बरं का. दुसरा तिसरा नको. ऐसा पुत्र दे गुंडा ज्याचा तेही लोके झेंडा. म्हणल्यानंतर तुकोबारा देवालाही बोलत असताना देव म्हणजे तुकोबारा याच्यात न मागण्यासारखं काय, काहीतरी मागायचं, जरी अनुचित असलं तरी त्या ठिकाणी असणारं बरोबर करून काहीतरी मागा. म्हणल्यानंतर तुकोबारा म्हणतात देवा तुमचंच मागतो, काय मागता. हरिदासाचे घरी मन उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा इचले गा पांडुरंगा. बरं का, फक्त आणि फक्त महात्माच्या घरी जन्म द्या बरं का. काय द्या, जन्म द्या. प्रश्न निर्माण होतो जन्म का, आतापर्यंत संत संगती मागितली आता जन्म मागतात बरं का. प्रश्न निर्माण होतो का बरं जन्म द्या बरं का. कारण काय तर त्या ठिकाणी असणार प्रश्न निर्माण केल्यानंतर तुकोबारा नाथाळे त्याचं उत्तर देतात की त्या ठिकाणी काय केलं जातं, महात्म्याची एकतर संगती प्राप्त होत नाही आणि ती प्राप्त करायची झाली तर देवाकडेच मागणी मागावी लागते. कारण काय सगळं शक्य होईल पण महात्म्याची भेट अशक्य आहे. पवना घडवेल पालन
पवना घालवेल पालन पायी चढवेल गगन भूत भविष्य करू येईल वर्तमान परित्या साधू नकडे महिमान ऐसे कैसे आणे भेटले ते साधू चंद्रांपत सुखे सेवेल आता जाता विधरवेल बाह्य हेरा सागर तरवेल परित्या साधूची नकडे महिमान गा ऐसे कैसे आणे भेटले ते साधू नाथाय म्हणतात बरं का सगळं शक्य आहे काय शक्य आहे वाऱ्याला पाण्यात घालून झोका देता येईल पण त्या ठिकाणी असणार काय होईल महात्म्याची संत संगती होणार नाही बरं का कशाला वाऱ्याला पाण्यात घालून झोका देता येईल माझं मत नाही नाथराय सांगतात पवना घालवेल पालन पालन म्हणजे पाण्यात घालणे पवना म्हणजे वारा पवना घालवेल पालन पायी चढवेल गगन बरं का स्वतःच्या पायाने गगन चढता येईल स्वर्गाला जाता येईल बरं का पायाने आणि स्वर्गाला शिड्यांचं नाही तर स्वर्गाला कुठून जाऊ प्रश्न निर्माण केल्यानंतर त्याचं उत्तर शास्त्र देतं बरं का शास्त्रामध्ये कथा सांगितली जाते एके दिवशी कुंती मातेने भीमाला सांगितलं भीमा वर जा आणि त्या ठिकाणी स्वर्गामध्ये इंद्राचा ऐरावत हाती खाली घेऊन ये आता इंद्राचा भीम चांगला गुलाटी होता देव जरी झाला तरी भीमाला नमस्कार करायचा एवढा अधिकार कसा का पण एवढं असून सुद्धा बरं का एवढं असून सुद्धा भीम हा तिची वृत्ती जी होती ती आरंभित होती कुणाचंच ऐकायचं नाही स्वतःच्या मनाचंच करायचं ऐकावे जनाचे करावे मनाचे करायचा आणि करत असताना काही करायचा मनात येईल ते करायचा काय करायचा तर त्याला एवढा बलाढ्य असून सुद्धा कुठलीच पदवी राजवाड्यात दिली नव्हती त्याचं कारण हे होतं एक तर होता पैलवान आणि ती पण चांगला हिंद केसरी पैलवान होता बरं अख्ख्या भारतामध्ये त्याच्यासारखा कोणीच नव्हता असा भीम बरं का पण बुद्धी कशी होती तर न ऐकणाऱ्याची बुद्धी होती सांगितलं जातं पैलवानाचा मेंदू हा त्याच्या डोक्यात नसून त्याच्या गुडघ्यात असतो ती म्हण खरीच आहे गुडघ्यात मेंदू म्हणून काय ऐकायचं नाही मग एवढं असून सुद्धा काय करायचा तर सगळं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर 100 कौरवाला मारणारा एकटा भीम आहे बरं का 100 कौरवाला मारणारा एकटा भीम आहे अर्जुनानं फक्त मेन नारा त्या ठिकाणी मारले पण 100 कौरवाला मारलं म्हणून याचं काम होतं रोजचं धृतराष्ट्राचं गादीचं त्या ठिकाणी अधिकार गेल्यानंतर त्याच्या रूम मध्ये जाऊन बसायचा सकाळी जायचं प्रवचन सुरू करायचं बरं आपल्यासारखं हरिराम प्रवचन बी सुरू करायचं नाही कशाचं प्रवचन रोज एक पोरग कसं मारलं म्हणून सांगायचं वडिलांना वर्ग कसं मारलं मांडीच फाडली गुडघाच बाजूला काढला ते मुंडकच बाजूला काढलं मेंदूच हातात घेऊन वाटाकलं असलं तसलं सांगू लागला आता पोरग कसं मेलं हे बापानं ऐकल्यावर बापाचं वजन किती होईल बरं का धृतराष्ट्राचं वजन कमी झालं खायला जरी तूप असलं तरी वजन कमी झालं आणि झाल्यानंतर मग काका या नात्याने पुतण्या होता बरं का कोण अजितदादा पवार नाही धृतराष्ट्र पण ती पुतण्या काकाला विचारावं म्हणून तर त्यानं काय केलं काका तुमची तब्येत लईच खराब झालेली आहे म्हणल्यानंतर काका म्हणजे बाळा तुला का सांगू म्हणजे तुझा भाऊ रोज येतो सकाळी येतो आणि प्रवचन देतो म्हणजे पोरगी बस मारलं म्हणल्यानंतर आता त्या ठिकाणी असणारं धृतराष्ट्र म्हणतो असं सांगितल्यानंतर तो युधिष्ठिर धर्मराज म्हणतो भीमा इकडे ये सकाळी जायचं नाही म्हणजे प्रवचन द्यायचं नाही भीमा हा आता गुडघ्यात डोकं म्हणल्यावर आता
त्या भीमाने विचार केला सकाळी सकाळी जायचं नाही, रात्री तर जाऊ शकतो की. म्हणून रात्री जायचं, थंडीचे दिवस त्याची शाल आपण पांघरून बसायचं, त्याचं पांघरून आपण घेऊन बसायचं, त्याला थंडीत बसवायचं. पोरग कसं मारलं, मांडीच खाली गुडघास बाजूला काढला, डोकंच फोडणं असलं सांगत बसायचा. मग असा भीम बलाढ्य असणारा, पैलवान असणारा, योद्धा असणारा, महाभारताचा नायक असणारा तो भीम वर गेला. कसा गेला तर अर्जुनाने बाणाची शिडी करून दिली, वर गेला भीम. त्या ठिकाणी असणारी इंद्राने त्याला हत्ती घेऊन खाली येत असताना त्याचा पाय निष्ठला. आता वजन साधन होतं, बरं त्याचं वजन किती का असणार छटाकभर? बरं ऐरावत हत्तीचं वजन किती? आनंद सोनं असलेला बरं का, एक रत्न असलेला तो हत्ती, त्याचं वजन किती असेल? बरं ते वजन पाहून त्या ठिकाणी असणारं लोकांना भीती वाटू लागली. आता भीम गेला, हत्तीही गेला, वरून खाली पडतो. विचार केला कुंती मातेने वर बघितलं तर काय आपला मुलगा पडतोय, लगेच आपला पदर पुढे केला. ऐरावत हत्तीचं भीमाचं वजन एका कुंती मातेच्या पदराने काय केलं तर तोडलं. बरं का, एका कुंती मातीच्या पदराने ऐरावत हत्तीचं वजन आणि भीमाचं वजन. प्रश्न निर्माण होतो, एवढासा पदर महाराज उद्या बघून करता का टाकता, ईट टाकता वरून, ईट टाकली की साडी फाटली, पायावर पडलं, तसं काही करू नका, नाही तर उद्या मला म्हणायचं महाराज तुम्ही काय सांगितलं, तुम्ही काय केलं बघा. म्हणून त्या ठिकाणी असताना काय केलं, हे फक्त आणि फक्त कुणाला जमतं? कुंती मातेला. हे सगळे शक्य आहे, पण हे झालेलं आहे, पण महात्माची भेट होत नाही. बरं का, आकाशाला शिडी लावता येईल, वाऱ्याला पाण्यात घालता येईल, आधी करून चंद्रामत पिता येईल. आपण सगळे चंद्रामत पितो, कसं काय तर त्या ठिकाणी असणारं कोजागिरी पौर्णिमेला आपल्या तुझा चंद्र दिसला की चंद्रावर चंद्रामृत सुखे सेवे असं राजादार विदर्भे. त्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या सूर्याला धरता येईल, धरायला हनुमंतराय केले होते. हे सगळे शक्य आहे, पण परित्यासा तुझी भेटे न होईना, ऐसे कैसे याने भेट घेते साधू. कसा भेटेल महात्मा तर नाथराय सांगतात. बरं का, नाथरायांचं हे प्रश्न विचारून त्या ठिकाणी तुकोबाराने विचारतात, नाथराय तुकोबाराय कसं होईल त्या ठिकाणी असणार उद्धार? तर स्पष्टपणे तुकोबाराय सांगतात, अर्ध कामाचा समाधानी जाणून नेनता साधू भेटे ते तयाव चित्तारे ऐसे ऐसे आने भेटे ते साधू. बरं का, स्पष्टपणे तुकोबाराय सांगतात की नाथा कशाने भेट होती महात्म्याची? अर्थ काम नाही चित्ता, अर्थ या शब्दाचा अर्थ द्रव्य. बरं का, पैसा. बरं का, म्हणूनच पैशाचं राजकारणात ज्याच्याकडे जे खात आहे त्याला अर्थमंत्री म्हणतात. त्याचं कारण आहे पैशाचा कारभार त्याच्याकडे. अर्थ या शब्दाचा अर्थ पैसा. बरं का, त्या ठिकाणी ज्याच्या मनामध्ये पैशाचा लोभ नाही, द्रव्याचा लोभ नाही,
अर्थाचा लोभ नाही, आधी करून कामाचा त्या ठिकाणी असणार, काम नाही, क्रोध नाही, बरं का आणखीन काय नाही तर त्या ठिकाणी असणार स्पष्टपणे सांगितलं. आणखीन काय नाही तर स्पष्टपणे सांगतात की त्या ठिकाणी ज्याच्या आतमध्ये अहंकार नाही, बरं का त्यालाच महात्मा भेट देतो. ऐसे ऐसे आले भेटते साधू तुकोबारा म्हणतात, बरं का काही साधन तुकोबाऱ्यांना म्हणतात. तुकोबारा हे सगळे तुमच्या अंगामध्ये असे असतात, तुम्ही का बरं काही करत नाही? तुकोबारा म्हणजे ऐसे पुण्य नाही, बरं का आणि काचे अंगी तपतीर्थ जगी दान, हे पुण्य माझ्या अंगामध्ये नाही, अधिकार हा अधिकार माझा नाही. म्हणून त्या ठिकाणी असणार काय केलं, देवाकडे मागणी केली. काय मागणी केली? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काय मागा हे जिले गा पांडुरंगा. महात्म्याची भेट अवघड असल्या कारणाने तुका म्हणे आता देई संत संग तुझे नाम रंग भरो म्हणा. काय करा, देवा म्हणा ती त्या ठिकाणी असणार भेट करून द्या. डोळे तर त्यांच्या घरी जन्म द्या. प्रश्न निर्माण होतो तुकोबारा का बरं आणखी मागणी करता? तर त्याचं कारण आहे ते राम नाम होईल राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण. करेल भोजन उचिताचे, करेल भोजन उचिताचे, करेल भोजन उचिताचे, करेल भोजन उचिताचे. राम राम होईल श्रवण, राम राम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण. राम नाम, राम नाम होईल काय होईल बरं का स्पष्टपणे सांगतात नामस्मरण होईल. बरं का नाथरायांच्या भाषेमध्ये सांगायचं गेलं तर नाथराय सांगतात जप तप करवेल अनुष्ठान ध्येय ध्याता धरवेल निज ध्यान नेय ज्ञाता विवर्जित ज्ञान ज्ञाना ध्यानाचे मूळ साधू जनो. बरं का ऐसे कैसी आले भेट दिले साधू. बरं का हाच अभंग त्याच्यामध्ये बरं का नाथराय म्हणतात काय होईल महात्म्याच्या संगतीत जप घडेल तप घडेल अनुष्ठान घडेल. आणि काय घडेल तर स्पष्टपणे सांगतात की त्या ठिकाणी असणार महात्मा ध्यानात बसवतो, महात्मा अनुष्ठानात बसवतो. नव्हे तर महात्माच्या संगतीत नामस्मरण होतं आणि महात्मा भवसागर तारून येतो. बरं का तुकोबाराय म्हणतात देव तर भवसागर तारून येण्याकरता उभाच आहे पण महात्मा येणं अत्यंत महत्वाचं आहे. बरं का देव तर नाही रस्त्याचे पायी घाला मिठी बोलणे घे जगजेठी बाबा एकासाठी खांदा वाया बोलया सगळं खरं आहे पण महात्म्याची भेट झाली पाहिजे. आधी पण महात्म्याने ते नेलं पाहिजे. बरं का नळोबाराय म्हणतात संत संगे हरीची भक्ती हरीची भक्ती संगे हरीची भक्ती संगे हरीची भक्ती संत संगे
संत संगे हरीची भक्ती, संत संगे ज्ञान विरक्ती, संत संगे भुक्ती मुक्ती, साधकावरिती अनायसी, संत संगे वैराग्य घडे. बरं म्हणतात काय होय महात्म्याच्या संगतीत, तर महात्म्याच्या संगतीत हरीचं नाम घडतं, महात्म्याच्या संगतीत ज्ञानाची प्राप्ती होते, महात्म्याच्या संगतीत भुक्ती मुक्तीची प्राप्ती होते. हे सगळं कशा करता, साधकावरती अनायसे, साधकाला वर आणण्याकरता, भवसागर तारून नेण्याकरता, अधिकरून साधकावर कृपा होण्याकरता. महात्म्याची तर कृपा नाही झाली तर परमार्थ होऊ शकत नाही. बरं का, आतापर्यंत ज्याला ज्याला दादाची कृपा झाली आहे तो त्या ठिकाणी असणार भजनामध्ये मोठा झाला. प्रत्यक्ष ज्याला दादा त्या ठिकाणी असणार ज्याला कृपा करता तो आतापर्यंत मोठा झाला. आधी करून तुकोबारांची कृपा निळोबारांवर म्हणूनच आली. बरं का, निळोबारांची कृपा शंकर स्वामीवर म्हणून शंकर स्वामी मोठे, आणि शंकर स्वामींची कृपा मल्लप्पा महाराज वास्करांवर, वास्करांची कृपा गंगू काका शिरवणकरांवर, शिरवणकरांची कृपा गुरुवर दादांवर, दादांची कृपा दत्तोपंत महाराजांवर, दत्तोपंत महाराजांची कृपा गुरुवर प्रसाद महाराजांवर. बरं का, अशी परंपरा सांगितली जाते. आणि ही परंपरा फक्त निळोबाऱ्यांपर्यंत नाही तर ही परंपरा मुख्य महाविष्णू चैतन्याचे संप्रदाय ज्या परंपरेचा मूळच देव आहे त्या परंपरेची आपण माणसं. बरं का, बरोबर दादा साहेब त्या ठिकाणी असणारा मल्लप्पा महाराज वास्करांकडे तुकोबारांचा विना आजही आहे, म्हणून वास्करांचा फडा हा मुख्य आहे. बरं का, सगळ्या फडकळ्यांमध्ये वास्करांचा फडा हा मुख्य सांगितला जातो. त्याचं कारण आहे त्या ठिकाणी तुकोबारांचा विना तिथे आहे. बरं का, तुकोबारांचा विना वास्करांच्या फडामध्ये, आणि तुकोबारांच्या वह्या म्हणजे गाथा गंगू काकांकडे. बरं का, म्हणून तो गंगू काका शिरवणकरांचा अभंग गाथा शुद्ध सांगितलं जातं. त्याचं कारण आहे स्वतःच्या वह्यामध्ये बघून लिहिलेला आहे. बरं का, म्हणून तो गाथा श्रेष्ठ म्हणला. आपला विषय चालू आहे महात्म्याच्या संगतीत सर्व काही होऊन जातं, सर्व काही होऊन जातं. संताची संगती मनोमान गती आकाळवा श्रीपती येणे पंथे. बरं का, आणखी काय होतं, देव आकळला जातो, देव. बरं का, प्रत्यक्षपणे देवाची प्राप्ती महात्म्याच्या संगतीत. म्हणून देवा काय करा, हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणजे काही मागा हेचे गा पांडुरंगा विठोबा Oh,
परी म्हणसिका हेचले गा पांडुरंगावर आपला विषय चालू होता संत संगे हरीची भक्ती बरं का महात्माच्या संगती सर्व काही घडून जातं काय घडतं सांगा बरं का नारदांचा अनुभव सांगितला जातो की महात्माच्या संगतीत मोक्षाची प्राप्ती आहे बरं का तुकोबरांचं प्रमाण आहे त्याला तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही गमनाची तुका म्हणे तू परिसा होण्या गळा काय महिमा बनवू त्याचे मोक्षाचे तीर्थ लगे वाराणसी येती तया पासी गेले तीर्थाचे तीर्थ झाला तुझी एक मोक्ष देणे दर्शने महात्माच्या संगतीत मोक्ष किंवा आधी करून त्या ठिकाणी महात्माच्या आलिंगनामध्ये मोक्ष धडे मोक्ष सायोजता मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे गदा मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता आलिंगन धडे आलिंगन धडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकान अवघी पाया काही सगळं तुका म्हणे देवा त्यांची गेल्या पावे सेवा बरं का या भागामध्ये तुकोबारा स्पष्टपणे सांगतात काय होतं माझ्या संगतीत मोक्ष सायोजता जोडे मोक्षाची प्राप्ती होते मोक्ष देणे दर्शने बरं का तुम्ही म्हणताल महाराज काहीतरी त्या ठिकाणी असणारा अनुभव सांगा आपला तर त्या ठिकाणी तुकोबारा सांगतात अनुभव आले ते आले कसे बरं का अनुभव सांगतात काय आहे तर तुकोबारांचा अनुभव नसून हा नारदांचा अनुभव बरं का एक दिवशी काय झालं नारदांना प्रश्न पडला आणि देवाकडे गेले देवा काय करा म्हणजे मला एक प्रश्नाचं उत्तर द्या काय प्रश्न महात्माच्या संगतीत मोक्ष कसा भेटतो आणि महात्मा कसा उद्धार करतो सांगा म्हणल्यानंतर नारदाला देव म्हणजे नारदा काय करा तुम्ही त्या जंगलामध्ये जा आणि ते पोपटाचं पिल्लू जन्मले त्याला जाऊन विचारा म्हणल्यानंतर गेले आणि बाबा महात्माच्या संगतीत मोक्ष कसा भेटतो आणि महात्मा उद्धार कसा करतो सांगा पोपट जागेवर मेला आणि मेल्यानंतर दुःखद निधन झालं सगळीकडे बातमी पसरली नाही कारण तेवढा मोठा माणूस गेला नव्हता साधाच होता म्हणून काही ते ठिकाणी असणारा देवाला म्हणून सांगितलं देवा असं असं झालं म्हणल्यानंतर आता तुम्हाला प्रश्नच पडला ना सरड्याचं पिल्लू जन्मलं त्याला जाऊन विचारलं ते जागेवर गेलं आता म्हणजे काय करावं गाईचं वासरू जन्मलं गाईच्या वासराला जाऊन विचारलं त्याला जाऊन विचारलं गोठ्यात गेले त्या ठिकाणी असणारे विचारलं तर काय झालं तर त्या ठिकाणी काय झालं वासरू जागेवर गेल्यानंतर आता नारद म्हणजे देव असं सगळ्या भूमीवरले लोकांना मारते म्हणून म्हणून घरला गेले आणि घरला गेल्यानंतर 2-3 वर्षांनी तोच प्रश्न आला आणि म्हणाले देवा तोच प्रश्न मग आता काय करा राजाला वर्ग झालं म्हणजे त्याला जाऊन विचारा बरं का राजाला पोरग झाले त्याला जाऊन विचारा म्हणल्यानंतर नारद थर कापू लागले म्हणजे देवा शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला तुकोबरांचा अभक्त विसरला का म्हणले तुम्ही काय म्हणले गोड जेवणाचा खर्च कशाला शब्दात गुजरावं म्हणले विचारायला कारण जुन्या काळातल्या राजाला तर काही झालं कोणालाच बघायचे नाही तलवार काढून मुंडकच बाजूला म्हणून देवा ते काय करते म्हणजे एक पितळेचं ताट त्याच्यावर माझं म्हणतो पण त्याच्यावर टाकून आणि तुमच्या समोर उघडलं जाईल म्हणजे असं व्हायला मग काय करायला पाहिजे तर न जाता दुसरी तिसरीकडे काहीतरी मार्ग सांगा
माझ्यावर विश्वास आहे हो म्हणजे विश्वास नक्की विश्वास जावं म्हणजे भीत 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 राजवाड्यात गेली स्वागत केलं मोठं एवढे मोठे हार घातले स्वागत केलं स्वागत केल्यानंतर काय तर त्या ठिकाणी असणारा असं असं गेलं म्हणजे राजेसाहेब म्हणजे ते बरं का नारदा मला मुलगा झाला नारद म्हणाला म्हणजे त्याच्यासाठी चालू म्हणजे चला काय म्हणल्यानंतर मग आता त्याच्या रूम मध्ये नेलं मग ते पोरगं नारदाकडे मग थोडं हसणं बरं वाटलं नारदाला कारण मरताना कोणी हे हसत नाही कुणाचं नाव घेत बसतं कुणाने नाव न घेता हसल्यानंतर मग तेवढ्या त्या असणार नारदाला बरं वाटलं आणि ते पाण्यातलं पोरगं उठलं नारदा कोण पाठवलं तुम्हाला देवाला त्याला बोलवून आलं म्हणजे त्याला बोलवून आणलं देवाला स्वागत केलं पोरगं दाखवलं दोघांची पूजा पोराने केली आणि नमस्कार केला नारदा आता सांगतो म्हणजे कसं काय पहिल्या जन्मात तर मानुषंगाई पोपटाचं पिल्लू झालं म्हणजे आणि तिथं तुम्ही गाठ पडला मोक्षाची प्राप्ती झाली सरडा झाली पण सरडा चांगला प्राणी नाही रंगबद्दू प्राणी आहे मग त्याला कसं करावं आता म्हणून तिथं पण तुम्हीच भेटला पुढं गाईचं वासवा झालो पुण्यवंत प्राण्याचं वासवा झालो पण तिथंही तेवढं सुख मिळालं नाही मग आता तर तिथेही तुम्ही प्राप्त झाला मला बढती मिळाली राजाचं गौरव झालो माझी वडील गेली मीच राजा म्हणल्यानंतर आता एवढं सगळं बोलल्यावर नारदाला आश्चर्य वाटलं बाबा याचं खरं मग आता उद्धार कसा होतो सांगा म्हणल्यानंतर महात्म्याच्या योगाने देवाची प्राप्ती हो काही महात्मे आणि देव म्हणजे महात्म्याच्या योगाने देवाची प्राप्ती आणि महात्म्याच्या योगाने मोक्षाची प्राप्ती होते म्हणून काय करा हरिदासाची मोक्ष मिळतो उद्धार होतो देवाची प्राप्ती होते म्हणून देवा काय करा हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हे चिरेगा पांडुरंगा किंवा पुढे जाऊन सांगतो आणखी काय फायदा सांगा तर त्या ठिकाणी असणारा सांगतात
हरिदास नेमके कसे असतात सांगा बरं का. आता हरिदासाची घरी म्हणल्यावर नेमके हरिदास कसे सांगा. मारुतीच्या पारा कशी व्यसन करत बसणारे का खरी टाळकरी का खरे ऐकणारे याच्यापैकी हरिदास कोण सांगा. म्हणल्यानंतर तुकोबारा लगेच उत्तर देतात. हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंतास होई राहते उदास बळकट कास भक्तीची या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारे कर जोडून तिष्ठती. बरं का तुकोबारा म्हणतात बरं का कोणते हरिदास तर हरी तैसे हरीचे दास असा देव आहे तसे त्याचे भक्त आहेत. कसे त्यांना भय नाही मोह नाही चिंता नाही कशाची आस नाही आधी कधी ते कुणालाही भीत नाही. कशा कशाला भीत नाही तर भक्तांचं मत आहे तुकोबारांचं मत आहे. काय मत सांगितलं तुकोबारा म्हणतात आम्हाला भीतीच वाटत नाही. जन्म मरणाची कायसी हरिदासांचं स्वतःचं वक्तव्य सांगितलं तुकोबारांनी. कोणतं वक्तव्य सांगितलं बरं का. जन्म मरणाची कायसी चिंता तुझ्या शरणांगता पंढरीराया वदनी तुझे नाम अमृत संजीवनी असता चक्रपाणी भय काय. बरं का याचा अर्थ काय हरी तैसे हरीचे दास. बरं का जसा देव आहे तसा ते भक्त आहेत. आधी कोणता नाश नाही भय नाही मोह नाही चिंता नाही आम्हा भय चिंता नाही जन्म मरण काही झाला येणो की पडलो आलो सगळी तू वैकुंठ. बरं का भय नाही मोह नाही चिंता नाही असे हरिदास. बरं का मला त्यांची संगती दे. बरं का मग मग मी कमळापती. बरं का तुझं व्या त्या नसणार काय करी तुला शरणागती पटकन अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती मनने तयाचे संगती मनने तयाचे संगती मनने तयाचे संगती मनने तयाचे संगती मगवे कमलापती मगवे कमलापती मगवे कमलापती मगवे कमलापती तुझ भानाने करता अखंड दया मग मी कमलापती तुझं गाणं आहे कंटाळा. बरं का देवा एवढी माझी विनंती आहे का. बरं का कोणती विनंती तुकोबारा आहे. बरं का अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. कुणाची संगती द्या संगती देऊ नका त्यांच्या घरी जन्म द्या. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी एक जन्म का दोन जन्म का तीन जन्म का 10 जन्म का जन्मांतरी या शब्दाचा अर्थ जेवढे जन्म माझ्या योगाने प्राप्त होतील तेवढे जन्म द्या. बरं का जन्मांतरी. बरं का मग मी काय करेन. बरं का
मग मी कमळापती तुझं मान आहे कंटाळा अखंड तुमची सेवा करून देवा त्या ठिकाणी असणार काय करील तुमचा कंटाळा करणार नाही बरं का तुमची अखंड सेवा करत राहील पण त्या ठिकाणी असणार काय करा फक्त आणि फक्त हे देवा देवा काहीतरी त्या ठिकाणी असणार मला तेच द्या पण देव दुसरं काहीतरी मागा फक्त पडले जया श्रीवार बुद्धिसार दयाचे प्रत्येक प्रत्येक अवघा गुण एकाचा बरं का तू मला म्हणजे कारभार सगळं खरा म्हणजे कारभार करायचा असता तर भावाच्या वया ठेवून माझ्या वया कशाला बोलवल्या असत्या बरं का त्या ठिकाणी काय म्हणतात का म्हणे भीड होती आजीवरी आता देवा वय करून या देवा आतापर्यंत भीड भाडते सगळं होतं पण बरं का त्या ठिकाणी असणार कारभारच करायचा होता तर वया कशाला पडवल्या असत्या बरं का ते त्या ठिकाणी असणार अख्या गावात होत असलेल्या वया साध्या वया नाही सावकारकीच्या वया बुडवल्या नसत्या कारभार पाहिजे असतात तर बरं का महात्मा पाहिजे म्हणूनच वया पडवल्या बरं का म्हणून त्या ठिकाणी असणार काय केलं तर तू वया बोलतात देवाला बरं का देवा काय करा हे दिलेगा पांडुरंगा हेच द्या बरं का काय द्या तर दुसरं तिसरं नसून ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी ते हे देऊ नका किंवा आधी करून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी किंवा त्या ठिकाणी पुढे जाऊन सांगतात नको तुझी बुद्धी आणि रिद्धी सिद्धी परलोक तू स्वामी मी सेवक खंडना नको करू ऐसी बरं का किंवा आणखी पुढे जाऊन सांगतात आत्मस्थिती मज नको हा विचार देही निरंतर चरण सेवा फक्त आणि फक्त चरण सेवा द्या दुसरं तिसरं काही देऊ नका बरं का तुमची चरण सेवा झाली आता मात्र महात्माची चरण सेवा द्या हे जिरेगा पांडुरंगा राहिलेला विषय पुन्हा कधीतरी ज्ञानेश्वर Namaskar